नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज ओव्याच्या पानांची चटणी तयार करणार आहे. त्यासाठी 6 ते 8 ही ओव्याची पाने घेतली आहेत. ती एकदा स्वच्छ धुवून घ्या. आता ती आपण शिजवून घेऊया. एका पातेल्यामध्ये थोडं पाणी घेतलं आहे. आता गॅसवर मध्यम आचेवर ही पाने शिजायला ठेवूया. ही पाने लवकर शिजतात. आता ही पाने शिजली आहेत. मी गॅस बंद केला आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे. 4 हिरव्या मिरच्या, गूळ थोडासा, मीठ चवीप्रमाणे, साखरी आवळ्या इतकी चिंच घेतली आहे. आता आपण चटणी तयार करूया. 2 वाट्या ओलं खोबरं खवून घेतलं आहे. आता मिक्सरमध्ये हे सगळं साहित्य घालते. मिक्सरमध्ये घालण्याआधी ही ओव्याची पाने थंड करून घ्या. आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालते. आता मिक्सरमध्ये नीट वाटून घ्याऊया. आता वाटून झालं आहे. ही चटणी वाटताना मी 1 ग्लास पाणी पुन्हा घातलं होतं. आता एका पातेल्यामध्ये ही चटणी काढूया. जिऱ्या मोहरीची फोडणी तयार केली होती ती या चटणीमध्ये घालते. आता नीट मिसळून घेऊया. ही चटणी तुम्ही इडली, आंबोळीसोबत घेऊ शकता. ही ओव्याची चटणी चवीला खूप छान असते. ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.